पर पंचायत जे 20 कामांचं लिमिट होतं, मला सांगायला खूप आनंद होतो की पर पंचायत प्रत्येक पंचायतीला 20 पेक्षा जास्त कामं घेता येणार नाही, हे लिमिट आता नाहीये. हे लिमिट पूर्णपणे काढून टाकलं गेलेलं आहे. जय शिवराय मित्रांनो 1 जुलै 2026 पासून राज्यासह देशभरामध्ये व्हीबीजी रामजी योजना सुरू करण्यात आली. परंतु योजना सुरू झाल्यानंतर सुद्धा बरेच सारे अशा प्रश्न आहेत जे शेतकऱ्यांना आहेत, मजुरांना आहेत, लोकप्रतिनिधींना आहेत आणि कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना सुद्धा आहेत. आणि याच अनुषंगानं आज एक महत्त्वाची अशी कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती, ज्याच्या माध्यमातून ही व्हीबीजी रामजी योजना कशी राबवली जाणार आहे, जुन्या कामांचा याच्यामध्ये समावेश केला जाणार का, शेतीच्या संबंधातील कामं याच्यामध्ये समाविष्ट केली जातील का, थकीत असलेली कुशलची जी काही मटेरियलची बिल आहेत ती निघणार का, पुढे मजुरीचं वितरण कसं केलं जाणार, याचबरोबर विहिरीची गायगोट्याची ही जी कामं येतात ती फक्त SC ST साठीच लागू केली जाणार का, किंवा ग्रामपंचायतीला 20 कामाची जी अट आहे ती अशीच सुरू राहणार का, अशा अनेक सारे प्रश्न या ठिकाणी सर्वांच्या मनात होते. आणि याच अनुषंगानं आजच्या या कार्यशाळेमध्ये या सर्वांच्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची अशी माहिती देण्यात आलेली आहे, जी माहिती आता या योजनेची अंमलबजावणी केली जात असताना अतिशय उपयोगी अशी पडणार आहे. मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून 318 कामाची यादी तयार करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये जर एखाद्या जिल्ह्यामध्ये जर एखादी बाब राबवली जात असेल आणि एखादी बाब आवश्यक नसेल तर त्या आवश्यक असलेल्या बाबीचा त्याच्यामध्ये समावेश करण्यासाठीची मागणी आता प्रत्येक जिल्ह्याला करता येणार आहे. प्रत्येक जिल्हाधिकारी त्या जिल्ह्याच्या अनुषंगानं जर एखादं काम त्या जिल्ह्यामध्ये गरजेचं असेल तर त्या कामाच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी आग्रह करू शकतात. याच्या अंतर्गत 107 कामं ही जलसुरक्षेच्या संदर्भात येतात, ज्याच्यामध्ये 75 नवीन कामं घेता येतील आणि 32 कामं त्याच्या अंतर्गत रिपेअरची आहेत. याच्यानंतर रुरल लाईव्हहुडच्या अंतर्गत 86 कामं येतं आणि याचबरोबर काही कोर रुरल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, डायस्टर मिटिगेशन आहे, अशा वेगवेगळ्या ज्या बाबी येतात त्याच्या अंतर्गत सगळी मिळून ही 318 कामं याच्या अंतर्गत असणार आहेत. आणि असं चॅलेंज करण्यात आलेलं आहे की ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असं कुठलंही काम राहणार नाही, वैयक्तिक काम सोडून, की ते या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट केलं जाणार नाही. म्हणजे प्रत्येक कामाचा या योजनेच्या अंतर्गत समावेश करण्यात आलेला. आपण 267 कामाची यादी पाहिली होती, आता याच्या अंतर्गत जवळजवळ 318 कामं असणार आहेत. याच्यामध्ये महत्वाचा असा रोल असणार आहे तो म्हणजे ग्रामपंचायतच्या रोलला खूप सारं प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी काही 20 कामाची अट होती ही अट या योजनेच्या अंतर्गत लागू राहणार नाही. या योजनेच्या अंतर्गत एकाच वेळी 50 कामं सुद्धा सुरू ठेवता येणार आहेत. ते डिपेंड असणारे त्या अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतीवरती की कशा प्रकारे ती या ठिकाणी कामाला प्राधान्य दिलं जाणार आहे. मित्रांनो, याचबरोबर एक महत्वाचा असा प्रश्न होता तो म्हणजे या योजनेच्या अंतर्गत जुनी असलेली कामं घेतली जाणार का, जुन्या कामाचं काय होणार. मनरेगाच्या अंतर्गत सुरू असलेली जवळजवळ 13,28,514 कामं ही व्हीबीजी रामजी योजनेमध्ये अशीच पुढे सुरू ठेवण्यात आलेली आहेत. म्हणजे या कामांना या योजनेच्या अंतर्गत पुन्हा पुढे सुरू ठेवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. 21,16,995 कामं ही ज्यांना अप्रूव्ह मिळालेले, ज्यांचं वर्क सँक्शन मिळालेले, अशी सँक्शन मिळालेली कामं सुद्धा पुढे सुरू राहणार आहेत. याच्याबरोबर एक महत्वाचा असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता की जी काही शेतीची कामं येतात ती शेतीची कामं याच्यामध्ये समाविष्ट केली जावी. परंतु ही शेतीची वैयक्तिक कामं याच्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी व्हीबीजी रामजी योजनेमध्ये नकार देण्यात आलेला आहे. कारण एका शेतकऱ्याचं वैयक्तिक 5 लाखाचं काम घेण्यापेक्षा त्या ग्रामपंचायतीचं एखादं 5 लाखाचं काम घेऊन त्या गावातील सर्व शेतकऱ्यांना कॉमनली कसा फायदा होईल हे याच्या अंतर्गत पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं उत्तर याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. याचबरोबर एक महत्वाचा असा प्रश्न उपस्थित केला जातो, विचारला जातो तो म्हणजे विहिरी गायगोट्याच्या ज्या योजना आहेत त्या फक्त SC STच्याच लाभार्थ्यांसाठी राबवल्या जाणार का. तर तशा प्रकारचा कुठलाही या योजनेच्या अंतर्गत समावेश नाही. परंतु ही योजना राबवली जात असताना किंवा मनरेगा योजना राबवली जात असताना ज्या काही योजना राबवल्या जात आहेत याच्यामध्ये प्राधान्यक्रम हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग लाभार्थी, महिला लाभार्थी यांना या ठिकाणी दिला जातो. आणि तोच प्राधान्यक्रम या योजनेच्या अंतर्गत सुद्धा राहणार आहे. आणि त्याच्या पुढे जे काही अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी असतील त्यांना लाभ दिला जाणार. म्हणजे पूर्वीप्रमाणे ज्याप्रमाणे विहीर गायगोट्याची योजना मिळत होत्या त्याप्रमाणेच आता ग्रामसभा ज्या ज्या कामांना मंजुरी देईल त्या कामांना पुढे या ठिकाणी दिलं जाणार आहे. याच्या अंतर्गत एक महत्वाचा असा विषय तो म्हणजे रोजगार वितरणाचा, कुशल आणि अकुशल. याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर कुशल अकुशल हे पूर्णपणे आता वेजेस मध्ये घालण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे ज्याप्रमाणे अकुशलची मजुरी 8 दिवसामध्ये मिळणार आहे त्याचप्रमाणे 15 दिवसाच्या आतमध्येच कुशलचं पेमेंट सुद्धा त्या मजुरांना मिळणं अशक्य होणार आहे. त्या प्रकारचं प्रावधान याच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे. याचबरोबर ज्या काही वेगवेगळ्या फळबागांच्या लागवडी येतं जसे की केळीचा समावेश, पपईचा नाही, याच्या संदर्भात देखील प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते. तर कुठलीही फळबाग असेल किंवा कुठलीही लागवड असेल
जर फळबाग लागवडीला मंजुरी असेल तर त्याच्या अंतर्गत सर्व लागवडी समावेश केल्या जातील. त्याची मागणी ही पर्टिक्युलर त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत आपल्या कामाचा समावेश करण्यासाठी द्यायची आहे. आणि जेवढे काही समावेश करण्यासाठी येतील, आता 318 कामामध्ये फळबाग लागवडी एक काम आहे. मग त्या फळबाग लागवडीच्या अंतर्गत द्राक्ष असेल, केळी असेल, पेरू असेल, चिकू असेल, जे काही वेगवेगळ्या बाबी असतील त्या समाविष्ट केल्या जातील. मुख्य काम हे फळबाग लागवड असणार आहे. अशा प्रकारच्या कामाचा याच्यामध्ये समावेश आहे. आता याच्या अंतर्गत दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की 317 रुपयाची मजुरी याच्यामध्ये कोण काम करणार का, मजूर या कामासाठी येणार का? तर योजना जी राबवली जाते ती फक्त एक सेफ्टी योजना म्हणून, जसं की कुठं मजुरांना काम मिळालं नाही तर 125 दिवस कामाची रोजगार गॅरंटी सरकार देणार आहे. म्हणजे मजुरांना कुठल्याही प्रकारे बेरोजगार राहू नये म्हणून काम उपलब्ध करून दिलं जाणार आहे. जर रोजगारांकडे, त्या मजुरांकडे जर त्यापेक्षा जास्त रकमेचं काम उपलब्ध होत असेल तर त्या कामावरती जाऊ शकतात. ज्यावेळेस त्यांच्या हाताला काम नसेल अशा परिस्थितीमध्ये हे काम त्या मजुरांना उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. याच्या अंतर्गत जे काही पेरणीचा हंगाम असेल, जसं की आता खरीपाच्या पेरणीचा हंगाम आहे, खरीपाच्या काढणीचा टाइम आहे, रबीच्या पेरणीचा टाइम आहे आणि रबीच्या काढणीचा टाइम आहे. या कामामध्ये 60 दिवसाचा ब्रेक पिरियड या योजनेच्या अंतर्गत घेतला जाणार आहे आणि प्रत्येक कुटुंबाला 125 दिवस कामाची मागणी या ठिकाणी आता करता येणार आहे. याचे मस्टर रोल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहेत. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आता ग्रामपंचायतीमध्ये किंवा जे काही इतर डॅशबोर्ड असतील त्याच्यावरती हे मस्टर रोल उपलब्ध करून देण्यासाठीची मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि याच कार्यशाळेमध्ये या योजनेच्या अंतर्गत पहिली हजेरी ही वितरित करायला सुरुवात करण्यात आल्याबद्दलची माहिती सुद्धा आसाममध्ये सुरू झाली अशाबद्दलची माहिती दिली आहे. म्हणजे आपल्याकडे सुद्धा आता मस्टर रोल तयार झाले तर ताबडतोब मजुरांची हजेरी या येणाऱ्या आठवड्यामध्येच वितरित केली जाईल अशा प्रकारची शक्यता देखील त्यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अतिशय महत्वाची अशी ही कार्यशाळा आज पार पाडण्यात आलेली आहे. याच्यामध्ये सर्व राज्यातील आमदार जे असतील किंवा इतर जे लोकप्रतिनिधी असतील, कर्मचारी, अधिकारी किंवा सर्वसामान्य नागरिक यांना सहभागी करून ही कार्यशाळा पार पाडलेली आहे. आपल्या मनामध्ये जर याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील जे तुम्हाला समजले नसतील ते तुम्ही ती कार्यशाळा पाहून समजून घेऊ शकता. आणि याच्या संदर्भातील लवकरच एक माहिती पुस्तिका आता उपलब्ध करून दिली जाणार आहे. याच्या व्यतिरिक्त जे काही प्रश्न असतील ते माहिती पुस्तिकाच्या माध्यमातून आता समोर येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.